चलो, परकीय व्यापार ही परकीय व्यापाराची संकल्पना आज आपण बघणार आहोत. तसं तर परकीय व्यापारावरती आपण भरपूर साऱ्या चर्चा केलेलीच आहे, पण परकीय व्यापारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे आता तो येतो अवमूल्यनाचा. आपण काय बघितलं कालपासून किंवा लास्ट लेक्चरमध्ये आपण काय समजून घेतलं, एक मेमराईज करायचा प्रयत्न करू आपण. तर बघा, आपल्या देशामध्ये एक सिस्टीम नीट लक्षात ठेवा. कधी पण आपण ज्यावेळेस परकीय व्यापार समजून घेतो ना, तर परकीय व्यापार ज्यावेळेस समजून घेतो त्यावेळेस आपल्याकडे सगळ्यात पहिली कन्सेप्ट जी समजून आपल्याला घ्यायची आहे ती हीच असते. सगळ्यात पहिली कन्सेप्ट समजून घ्यायची असते ती म्हणजे आयात आणि निर्यात. बघा, आयात आणि निर्यात. ठीक आहे, आपल्याकडं आयात आणि निर्यात ह्याचा एक बॅलन्स असतो. ओके, काय असतो? बॅलन्स ठेवला जातो. बॅलन्स म्हणजे एक तोल आपण म्हणतो त्याला, एक तोल आपण हँडल करतो त्याला म्हणतात बॅलन्स. या बॅलन्समध्ये दोन गोष्टी असतात. आपण आयात निर्यातीमध्ये आपल्या देशात आपली आयात निर्यात जर भांडवलाच्या हिशोबाने झाली आणि आपली निर्यात जर व्यापाराच्या दृष्टिकोनातून झाली, व्यापार आणि भांडवल या दोन गोष्टी आपल्याला झाल्या तर आपण त्याला म्हणलो जातो व्यवहार. काय म्हणतो? व्यवहार. आणि आपल्या देशामध्ये जर व्यवहार तोल, आपल्या देशात जर व्यवहार तोल किंवा आपल्या देशातला जो व्यापार तोल जो असतो, हा जर व्यवहार आणि व्यापार यांचा जर तोल बिघडला, यांचा जर तोल बिघडला तर मग मात्र मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि त्याच्यात मध्ये जो सगळ्यात जास्त तोल बिघडला आहे किंवा बिघडला जातो किंवा कधी कधी सुधारला जातो, हा जो तोल असतो तो असतो करंट अकाउंट डेफिसिट. आपण काल कॅड पण समजून घेतलं. आयात निर्यातीमध्ये कॅड हा सगळ्यात मेजर रोल अदा करतो, ज्याच्यामुळे आपल्या देशातील आयात जास्त होते, निर्यात कमी होते. त्याच्यामुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा कमी शिल्लक राहतो. या सगळ्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत या आयात निर्यातीच्या रिलेटेड येतात. आता आयात आणि निर्यात हा जर बिघडला किंवा आयात निर्यात जर बिघडला तर आपल्याला काय करावं लागेल, किंवा आपल्याला जर कॅड आला तर कॅड आपल्याकडे डेव्हलप करावं लागेल. जर डेव्हलप करावं लागेल ना, मग ह्या कॅडवरती उपाययोजना काय असते, तर या कॅडवरती उपाययोजना असते गुंतवणूक आणणे, म्हणजेच परकीय गुंतवणूक. आणि दुसरा ऑप्शन काय असतो की निर्यात वाढ. आता आपल्याकडं परकीय गुंतवणूक आणायचं असेल तर आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट समजून घेतलं, आणि आपल्याकडे जर निर्यातीत वाढ करायची असेल तर आपल्याला अवमूल्यन समजून घ्यावं लागतं. म्हणजे आज आपल्या लेक्चरमध्ये हा अवमूल्यन नावाचा जो घटक आहे, हा अवमूल्यन नावाचा घटक सगळ्यात महत्त्वाचा राहील, आणि या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आज आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. आता अवमूल्यन जे आहे, हे अवमूल्यन काय राहतं, म्हणजे रुपयाचं अवमूल्यन. सिंपल आहे, आपण एका क्रमानं बघायचा प्रयत्न करतोय. आयात निर्यातीत तोल असणं गरजेचं आहे, परंतु हा जर तोल नीट राहिला नाही तर आपल्याकडं करंट अकाउंटचा डेफिसिट तयार होतो. करंट अकाउंटचं डेफिसिट तयार झालं, आपण तोट्यामध्ये गेलो, तर तोट्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला तोट्यातून वरती काढण्यासाठी परकीय गुंतवणूक आणावी लागते. परकीय गुंतवणूक आणणं म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणणं गरजेचं असतं. आपण हा पण पॉईंट बघितला. आणि जर निर्यातीत वाढ करायची असेल तर आपल्याला अवमूल्यन करावं लागतं. मग अवमूल्यन म्हणजे काय? अवमूल्यन ही भानगड नक्की काय? इम्पॉर्टंट पार्ट हा. अवमूल्यन म्हणजे काय? तर अवमूल्यन हा जो शब्द आहे त्याला डिव्हॅल्युएशन म्हणतात. ठीक आहे, डिव्हॅल्युएशन. आपण व्हॅल्यू काय करतो? कमी करतो. आपण काय करतो? व्हॅल्यू कमी करतो. आता इन केस, ठीक आहे, आपण व्हॅल्यू कमी करतो म्हणजे काय करतो? तर एखाद्या गोष्टीची किंमत आपल्याकडे कमी होऊन जाते. ठीक आहे, यस. दुसऱ्या देशाच्या तुलनेत आपल्या देशाचं मूल्य कमी करणे याला डिव्हॅल्युएशन म्हणतात. व्हेरी गुड. मग याच्यातून निर्यात वाढ कशी काय होते सर? निर्यात कशी काय वाढेल जर आपण आपल्या रुपयाची किंमतच कमी केली तर? तर बघा, आपण एक छोटंसं उदाहरण समजून घेऊ.
ठीक आहे. एक छोटंसं उदाहरण जे की मी एक आपल्या बेसिसवरती समजून सांगेल, जे की तुमच्या डोक्यात पटकन शिरेल. लाईक आता फॉर एक्झाम्पल आपलं जे अवमूल्यन आहे किंवा आपलं जे चलन आहे, आपलं चलन समजा $1 ओके, चलनाची जी परिवर्तनीयता आहे ही $1 किती येते, समजा $1 ₹8 येते. $1 ₹8 सध्या आपल्या रुपयाची एक्सचेंज व्हॅल्यू आहे. ठीक आहे, $1 ₹8. आता तुम्हाला एक वस्तू विकत घ्यायची. ठीक आहे, तुम्हाला एक वस्तू विकत घ्यायची, कुठली पण एखादी वस्तू घ्या तुम्ही. तुम्हाला एखादा बूट विकत घ्यायचा आहे आणि त्या बुटाची किंमत किती आहे, तर 30 किंवा असं समजून चला की 800 किंवा $80 आहे. किती आहे, $80चा बूट आहे. $80चा बूट म्हणजे आपल्याकडे किती, $80चा बूट म्हणजे किती, एका डॉलरला $8, $80 किती, कॅल्क्युलेशन करा पटकन. $1 म्हणजे $8. चला तुम्हाला कॅल्क्युलेशन सोपं करायला सांगतो, कशाला उगाच त्रास तुमच्या, पण $10 समजा. ठीक आहे, एका डॉलरला $10, तर $80 किती, 800. येस, किती, एका डॉलरला $10. अरे तुमचं इथंच अजून सुरुवात आहे का. ओके, 80,000, 8,000, 80 की 800 काय लिहायचं मास्तरले, काय सांगा समजा जमजा ना. ओके, किती, $800. तर मला सांगा तुम्हाला एक्सचेंज रेट जो आहे हा $10 आहे, त्याच्यामुळं परकीय वस्तू काय वाटते, $800चीच होते. ही स्वस्त वाटते. परकीय वस्तू काय वाटते, स्वस्त. म्हणजे ज्यावेळेस आपला रुपया $10 आणि $1च्या तुलनेत असा हे चलनाचा विनिमय दर राहील. काय राहील, विनिमय दर. त्यावेळेस आपल्याला परकीय वस्तू स्वस्त भेटेल आणि परकीय वस्तू स्वस्त भेटल्यावर आपण ही परकीय वस्तू, चला जाऊ दे ना, $800लाच आहे, आपण घेऊन घेऊ. त्यामुळे परकीय वस्तू काय होते, आपण मागवतो. आणि ज्यावेळेस आपण परकीय वस्तू मागवितो त्यावेळेस आपण काय करतो, आयात करतो. आयात आपल्याकडे इन्क्रीज होते. आयात इन्क्रीज झाली. का झाली आयात इन्क्रीज, कारण की विनिमय दर आपला कमी होता. मग आपण काय करतो, गव्हर्नमेंट डोकं चालवतं आणि गव्हर्नमेंट डोकं चालवून काय करतं, $1 आपण डायरेक्ट करतो किती, $80. आता $1चा $85 रेट. आता मला सांगा $1चा $80 रेट. आता $1ला $80, तर आता इथे किती होते, $80. मग आता $80 किती, $80 म्हणजे किती, व्हेरी गुड प्रियंका, 6,400. नका कॅल्क्युलेशन करू, हाल 6,400. आता मला सांगा 6,400ला बूट कोणी घेईल का. आणि इथं नीट समजून घ्या, इथं काय केलंय, $10वरनं आपण आपली व्हॅल्यू $80वर केली. आता तुम्ही म्हणाल सर अवमूल्यन कसं काय झालं हे.
आपण तर मूल्य वाढवलं, पण कुणाच्या तुलनेत वाढवलं हे बघा ना. आपण एकाच डॉलरच्या तुलनेत वाढवलं ना. आपण एकाच डॉलरच्या किमतीत आपला फुगवटा वाढला. अवमूल्यन करणं म्हणजे एक पैलवान आहे, ह्या एका पैलवानाला 10 लोकं आपले भारतातले हरवतायत असा विचार करा. पण इथं एकच पैलवान आहे, त्या पैलवानाला हरवायला 80 लोकं या ठिकाणी बोलवले. मग स्ट्रॉंग कोण आहे आणि सॉफ्ट कोण आहे किंवा वीक कोण आहे? तर स्ट्रॉंग कोण आहे? स्ट्रॉंग आहे या ठिकाणी अमेरिकेचा डॉलर आणि वीक कोण आहे? भारताचा रुपया. म्हणजे भारतानं काय केलं? भारतानं 10 रुपयाच्या त्याची व्हॅल्यू होती. म्हणजे रुपयाची डॉलरच्या तुलनेत रुपयाची व्हॅल्यू किती होती? बघा, इथं कधी पण तुलना केली जाते. अवमूल्यनामध्ये तुलना असते. लक्षात ठेवा. काय असते? तुलना. एका डॉलरच्या तुलनेत एकेकाळी आपण 10 रुपयावर होतो. आता एका डॉलरला किंवा एका डॉलरच्या तुलनेत आपण 80 रुपयावरती गेलो. कशावर गेलो? 80 रुपयावरती गेलो. याचाच अर्थ असा की आपण आपल्या रुपयाचं व्हॅल्यू डॉलरच्या तुलनेत कमी केली. तुम्हाला कधी पण हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. डॉलरच्या तुलनेत. लक्षात आलं? काय करायचं आहे? डॉलरच्या तुलनेत. तुम्ही रुपयाची व्हॅल्यू 80 रुपये तुम्ही असा जर विचार करत बसला 10 रुपयाच्या तुलनेत मग 80 रुपये केली. 10 रुपयाची तुलना 80 रुपयाची नाही करायची तुम्हाला. बरेचसे विद्यार्थी ही चूक करतात प्रिपरेशन करताना. ते असं समजतात की बाबा एका डॉलरवरून 10 रुपये किंमत होती एका डॉलरच्या तुलनेत. मग आता 80 रुपये झाली. मग पोरं काय विचार करतात? 10 रुपयाची 80 रुपये झाली. तसं नाही. इथं एका डॉलरच्या तुलनेत आपण 10 रुपये होतो. इथे एका डॉलरच्या तुलनेत आपण 80 रुपये केली. म्हणजेच आपण कालांतरानं एका डॉलरच्या तुलनेत आपल्या रुपयाची किंमत 80 रुपये केली. 10 रुपयाच्या हिशोबानं जायचं नाही. तुम्ही 10 रुपयाच्या हिशोबानं जाल तिथं फसाल. म्हणून हे पॉइंट लक्षात ठेवायचे. तुम्ही 10 रुपयाच्या हिशोबाने गेले, फसले. 10 रुपयाच्या हिशोबाने तुम्ही गेले की फसले. समजले आता हा पॉइंट? म्हणजे आपल्या भारतानं आपल्या रुपयाची व्हॅल्यू डॉलरच्या तुलनेत कमी केलेली आहे. आपल्या देशात काहीही फरक नाही पडत ह्या गोष्टीचा. तुम्ही म्हणाल की सर मग आपल्या देशात काहीतरी फरक पडत असेल अवमूल्यनाचा? नाही. आपल्या देशात तेच ओके तीच कन्सेप्ट आहे. आपल्या देशात रुपया म्हणजे रुपयाच आहे. मग रुपया अवमूल्यनाचा इफेक्ट कुठं जाणवतो? तर बघा ना, अवमूल्यनाचा इफेक्ट कुठं जाणवला? तर अवमूल्यनाचा इफेक्ट तुमच्या आयात निर्यातीवर जाणवला. आता मला सांगा, समजा राजेश्वरीला सपोज बूट घ्यायचा आहे आणि राजेश्वरीनं तो बूट समजा जुन्या काळात म्हणजे ज्यावेळेस त्याचं व्हॅल्युएशन 10 रुपयाचं होतं आपल्या डॉलरच्या तुलनेत आपल्या रुपयाचं व्हॅल्युएशन 10 रुपयाचं होतं. राजेश्वरी 800 रुपयाचे 3 बूट बोलवेल. 800 800 800 8 एक 8 8 2 16 8 त्रिक 8 त्रिक किती? नाही सर 22. नाही 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 जवळपासच आहे. किती? 8 त्रिक 24. 8चा पाडा येते ना? हां. तर 2400 रुपये आरामशीर खर्च करेल ती. तेवढं तिचं बजेट आहे. ओके 2400 रुपये ती आरामशीर बजेट करेल. सोमवार मंगळवार एक बूट, बुधवार गुरुवार एक बूट, शुक्रवार शनिवार एक बूट, रविवारी आराम. करतात लोक असे. मला हे तुम्हाला सांगायचं आहे की इथं काय केलं जातंय? इथे खर्च खूप केला जातोय. परकीय वस्तू तुम्हाला इझिली स्वस्त मिळतात. जसं तुम्ही अवमूल्यन केलं तर बूट घेणार आहे का राजेश्वरी 6400चा? नाही. ते काय म्हणाल, मी बाटा घेईल पण मी दुसरी कुठलीही कंपनीचा घेईल. मी 800 रुपयाचा इंडियन कंपनीचा एखादा घेईल पण मी परकीय कंपनीचा घेणार नाही घेणार. म्हणजेच अवमूल्यन केलं. लक्षात घ्या, अवमूल्यन केलं की आपल्या देशात परकीय वस्तू महाग वाटायला लागते आणि आपली आयात कमी होऊन जाते. बघा हा पॉइंट लक्षात ठेवा. आपली याने काय होणार आहे? तर आपली आयात कमी होणार आहे. आपली आयात कमी होणार आहे. इथपर्यंत बघा लक्षात आला? प्रियंका, पूजा, वैशाली,
तुमच्यापैकी कोणी तुमच्या रिलेटिव्ह मध्ये कोणी असं बाहेर राहते का, म्हणजे देशाच्या बाहेर असं कोणी आहे का? तुमच्या रिलेटिव्ह मध्ये कोणी देशाच्या बाहेर असं राहते का? कोण राहते तुमच्या रिलेटिव्ह मध्ये? असं कोणी देशाच्या बाहेर कोणी गेले बाबा, तिकडे स्थायिक झाले किंवा कामानिमित्त तिकडे गेले आहे? ओके. आता असं इमॅजिन करा, तुमचं एक रिलेटिव्ह आहे. आता बघा, हे तुमचं उदाहरण झालं. हे मी कुणाचं उदाहरण दिलं? राजेश्वरीचं उदाहरण दिलं, की राजेश्वरीला काय झाली, आयात महाग वाटायला लागली. आयात महाग झाली, त्यामुळे राजेश्वरी काय करणार, इंडियातली राजेश्वरी ही वस्तू आपल्या देशात बोलवणार नाही. म्हणजे अवमूल्यनामुळे, लिहून घ्याल, अवमूल्यनामुळे, अवमूल्यनामुळे आयात महाग वाटते, महाग वाटते, आणि यामुळे आपल्या देशामध्ये आपण आयात कमी करतो. ठीक आहे. मॉरिशियसला आहे का? वाव, सगळ्यात भारी देश आहे तो. ओके. आता आता सपोज मॉरिशियस किंवा जर्मनी, अजून काही लोकांचे दुबईला पण असतील, ओके, काही लोकांचे ऑस्ट्रेलियाला पण असतील. हे देश भारतीयांसाठी चांगले देश मानले जातात. जर्मनी तर सगळ्यात चांगला, म्हणजे जर्मनीमध्ये भारतीय लोकांची खूप रिस्पेक्ट केली जाते. का लेखाचं त्या जर्मनीला एवढा पुळका आला भारतीयांचा काही माहिती नाही, पण जर्मनीमध्ये भारतीयांना खूप मानलं जातं. ठीक आहे. हां, परकीय देशात आपली निर्यात वाढते, पण ती कशी वाढते काटकर साहेब, ती आता समजून घेऊ. तर बघा, आता होतं काय, ज्यावेळेस आता मॉरिशसमध्ये समजा कुणीतरी राहते, ओके, मॉरिशसमध्ये समजा कुणी राहते, एनिथिंग एल्स, जो कोणी राहतोय मॉरिशसमध्ये, ज्यावेळेस $1 इज इक्वल टू, म्हणजे त्याची तुलना केली तर 10 रुपये होती, $1 ती 10 रुपये होती, त्यावेळेस ओके, त्यावेळेस $10ची वस्तू, $10ची वस्तू 100 रुपयाला त्याला भेटायची. ठीक आहे. $10ची वस्तू 100 रुपये, म्हणजे 100 रुपयाची वस्तू आपल्या भारतातली, ही 100 रुपयाची वस्तू खर्च करण्यासाठी त्याला $10 खर्च करावे लागायचे, जे की मॉरिशियसमध्ये $10 म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. जे की मॉरिशियसमध्ये $10 म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. इथपर्यंत लक्षात आलं? आवाज येतोय सगळ्यांना? आता मॉरिशसमध्ये एका व्यक्तीला आपल्या देशातून एक 100 रुपयाची वस्तू बोलवायची. मग 100 रुपयाची वस्तू बोलवण्यासाठी आता 100 रुपयाची काय भेंड ते बोलवेल? हां, लोणचं. 100 रुपयाचं लोणचं बोलवायचं आहे बरं. ओके. आता हे भारतीय लोक लय हावरट त्या लोणच्यासाठी, आणि ते तिकडंच, ओके, आणि हे खाल्ल्याशिवाय काही लोकांचा दिवस जात नाही. 100 रुपयाचं लोणचं त्याला बोलवायचं आहे, तर त्याच्यासाठी त्याला $10 खर्च करावा लागेल. तुम्हाला बाप रे, $10चं हे लोणचं, तो खाताना सुद्धा अर्धा चमच्यातलं अर्धा चमचा घेईल, ओके, आणि थोडंसंच खाईल, अगदी टेकून टेकून खाईल. ओके, तो काय म्हणाल, नाही नाही महिनाभर पुरवायचं आहे. घरातल्या लोकांना सुद्धा तो काय म्हणाल, ऐ जपून खा, अख्खा 2-2 चमचे नाही आणायचे, बरोबर की नाही? थोडं थोडं खायचं, होय जपून खा, $10 दिलेत. ठीक आहे. फक्त चपाती टेकवायची, त्या चपातीला लागलं तर लागलं ठीक, नाही लागलं तरी खायची, गपचूप खायचं. असं लोणचं आहे म्हणून समजा खायचं, तुला टेकून खाईल, कारण की त्यांनी $10 दिलेले असतात. आणि खरं सांगायचं तर $10 त्या देशामध्ये खूप जास्त झाले. ठीक आहे.
बरोबर. आता जसं आपल्या देशात बघा, जसं आपल्या देशात अवमूल्यन झालं आणि एका डॉलरला 80 रुपये झाले. एका डॉलरला 80 रुपये झाले. मग इमॅजिन करा, एका डॉलरला जर 80 रुपये झाले तर त्याला ते $10 खर्च करायचे. त्याला $10 ठीक आहे, $10 किंवा ऑन एन ॲव्हरेज $10 इमॅजिन करा आता किती झाले. $10 तो किती, हां, $10 त्याचे झाले 800 रुपये. मग तो काय करेल, मॉरिशसमधला जो बंदा आहे तो काय करेल, तो $10 एक लोणच्याची बरणी बोलवण्यापेक्षा तो काय म्हणेल, चल मी $10 काय करतो, 800 रुपयाच्या 8 बरण्या बोलवतो किंवा 8 मी गोष्टी बोलवतो. म्हणजे तिथं तो 100 रुपयाला 100 ग्रॅम बोलवत होता. 100 रुपयाला 100 ग्रॅम बोलवत होता. तो काय करेल, याला $10ला तो 1 किलो किंवा 2 किलो, ठीक आहे, असं काय बोलवेल, बरण्या बोलवेल. आणि भाजी करणंच थांबवेल. तो फक्त चपाती आणि लोणचंच खाईल. का, स्वस्तात मिळालं. त्याला $10ला इझिली लोणचं अवेलेबल झालं आणि ती जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये. असंही नाही की बाबा कमी क्वांटिटीमध्ये झालं, जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये त्याला ते मिळालं. म्हणून परदेशी लोकांना जसं आपल्या रुपयाचं अवमूल्यन केलं की आपल्या भारतातल्या सगळ्या वस्तू त्यांना स्वस्त वाटायला लागतात. आपल्या भारतातल्या बऱ्याचशा वस्तू त्यांना काय वाटतात, स्वस्त वाटायला लागतात. आता माझा एक मित्र आहे गणेश नावाचा, गणेश ढमढेरे, अगदी सोबतचा. मला कधी वाटलं नव्हतं तेवढं लखीक निघल. ओके, माझ्यापेक्षा जरा कमीच हुशार होतं. म्हणजे मला 56% तर त्याला 47% असायचे. म्हणजे आम्ही सगळे असेच मित्र की जे आमचे मित्र कधी 60%च्या वरती गेले नाहीत आणि जे 80-90% पर्यंत बसायचे, ओके, ते आता आमच्या गावातच बसलेले आहेत आपापल्या दुकानावरती किंवा कुठलं तरी किराणा मालाचं दुकान टाकून शांत बसलेले आहेत. जे 80-90% वाले होते ते, ओके, ते त्यांचं पण निवांत चाललंय. असं नाही की ते काही खराब लाईफ जगतात, त्यांचं निवांत चाललंय, सिस्टमॅटिकली हँडल करतात ते. तो गणेश ढमढेरे काय करतो, गणेश ढमढेरे लेखाचा कधीच विदेशामध्ये, आता तो जर्मनीत राहतो, ब्रिटनमध्ये राहतो, ठीक आहे, अमेरिकेत नाही गेला अजून, तो युरोपमध्येच फिरतोय. तो तिकडेच आहे, कंपनीत काम करतोय. तो कधीच तिकडं कपडे घेत नाहीत विकत. मी त्याला काय म्हणतो, म्हणलं का रे बाबा तू, म्हणला मी म्हणजे त्याला तर एकदा व्हॉट्सअप कॉल केला होता असाच की बाबा तुझा स्टेटस छान दिसला होता, मला जी बिल्डिंग आवडते त्या बिल्डिंगच्या समोर तर स्टेटस टाकला होता. म्हणलं लेखाचा तू, म्हणलं मस्त फिरतोय राव, म्हणलं तिथे एक टी शर्ट मिळते, म्हणलं जमलं तर माझ्यासाठी तो टी शर्ट घेऊन ये. मग ते मी नाही आणत आणि पाठवू पण नको म्हणे, पैसे पण पाठवू नको, मी आणत पण नाही म्हणे इथं तो टी शर्ट $1200 भेटते. घ्या आता विचार करा, किती, $1200. करा 80 मल्टिपाय. म्हणे तो या ठिकाणी टी शर्ट 9600 रुपयाच्या प्लस भेटेल म्हणले. तो $1200 टी शर्ट भेटते म्हणे. ओके, तो म्हणे इकडं आणूच नको. मग युरोमध्ये तर आणखी जास्त जाईल. युरो तर डायरेक्ट 100च डायरेक्ट कॅल्क्युलेशन कर म्हणलं. ओके, जर युरोमध्ये म्हणलं तर 100च कॅल्क्युलेशन कर म्हणलं. तू म्हणजे तो आणूच नको म्हणे, तो स्वप्न तू विसरून जा म्हणे. हे ओके, ते मी नाही आणत म्हणे अरे मी माझे कपडे सुद्धा इथं घेत नाहीत. मी इंडियात येतो आणि एकदाच सगळा बोजा बिस्तारा बांधतो. म्हणे इंडियात आल्यावर मी 9600 रुपयाचे, ओके, म्हणे माझ्याकडे 4 जीन्स येतात आणि म्हणे मी कुठं गेलो शोरूमला वगैरे तर तिथं मी ऑफर बघतो, 1वर 4 फ्री. ओके, आणि म्हणे 1वर 4 फ्री ना, भले एक कपडा तिथं 1000 रुपयाला भेटो किंवा 2000 रुपयाला भेटो, पण 4 तर फ्री भेटते. 5 तर कपडे मिळतं 2000 रुपयात. मग त्याचं मी कॅल्क्युलेशन करतो, जाऊ दे, एक टी शर्ट आपल्याला 400ला बसला, घेऊन घ्या आणि मस्तपैकी इकडे या. आणि ह्यांना थोडीच कोणी विचारणार आहे कुठून घेतला. तर अशा पद्धतीने म्हणे मी खरेदी करतो. 9600 मध्ये एक टी शर्ट बोलवण्यापेक्षा 4 जीन्स 4 टी शर्ट, जाऊ दे ना म्हणे, अख्खा 6 महिने निघते म्हणे त्याच्यावरतीच.
काल एक टी शर्ट घालून फिरायचं. म्हणून परकीय लोक ज्यावेळेस आपल्या देशात येतात ना, त्यावेळेस ते खाली सिंपल बॅग घेऊन येतात. तेही मोठी बॅग आणली तरी त्या बॅगमध्ये काहीच नसतं पत्र्या. त्यांना माहिती असतं इथून घेऊन जास्त जायचे, इथून काय करायचे, घेऊन जास्त जायचे. म्हणजे आपल्या देशात येतात, आपल्या देशात येऊन खरेदी करतात. म्हणून आपल्याकडे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, म्हणजे आपल्याकडे खरेदी क्षमता जी आहे ती बऱ्यापैकी आहे. आपल्या देशात खरेदी क्षमता चांगल्या पद्धतीने कन्सिडर केली जाते. आता ह्या थोड्याशा टेक्निकल गोष्टी आहेत, पण एवढं लक्षात ठेवा की जेव्हा आपल्या देशात अवमूल्यन होईल, म्हणजे उद्या जाऊन सरकारनं 100 रुपये केलं, अवमूल्यन केलं 100 रुपये, म्हणजे तिथं $1ला 80 रुपये, तिथं $1ला 100 रुपये केलं, म्हणजे $10ला 1000. मग 1000ला केलं तर हा मॉरिशसवाला काय बोलवेल, मॉरिशसवाला आणखी जास्त बोलवेल. अवमूल्यनामुळे आपल्या देशात काही इफेक्ट नाही पडत, पण एकच पडतो तो म्हणजे आपली आयात. देशात पडतो ना इफेक्ट, पण देशात इफेक्ट कशावर पडतो, आयात आणि निर्यातीवर पडतो, बाकी कुठल्या गोष्टीवर पडत नाही. तुम्ही आपल्या देशाच्या आतमध्ये असलेल्या बाजारावरती कसलाही फरक पडत नाही. आपल्या बाजारावर फरक पडत नाही म्हणूनच सरकार अवमूल्यन करतं. आणि जर आपल्यावरती परिणाम वाईट पडत असतील, तर सरकार कशाला अवमूल्यन करेल. अवमूल्यन हा एक आपल्या देशाला वर उचलून आणण्यासाठीचा एक काय असतो, बूस्टर असतो. बस एक्सपोर्ट इम्पोर्ट वरतीच इम्पॅक्ट पडतो, बाकी कशावरही पडत नाही, फक्त आणि फक्त एक्सपोर्ट इम्पोर्ट वरती. ठीक आहे. तर म्हणून या ठिकाणी 4 कन्सेप्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, या ठिकाणच्या 4 कन्सेप्ट लक्षात ठेवा. बरं, हे उदाहरण लक्षात आली का सगळ्यांच्या? मॉरिशसवाला उदाहरण लक्षात आलं, जर्मनीवाला उदाहरण लक्षात आलं. म्हणून तुम्ही पण बघा, हे लोक ज्यावेळेस भारतात येतात ना, आपल्या भारतातून खूप मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन जातात भरून, तिकडं नाही खरेदी जास्त करत. ठीक आहे, तिकडं नाही खरेदी जास्त करत. इव्हन मी ज्याच्याकडनं हॅरी घेतला होता तो माणूस कॅनडाला राहते. ओके, मी ज्याच्याकडून हॅरी घेतलेला, हॅरी ज्यावेळेस माझ्याकडे आला होता, ओके, तुम्ही कॅनडावाल्या माणसाकडनं घेतला होता. तर कॅनडावाल्या माणूस सुद्धा इकडं भारतात येतो. तो आहे भारतीय, तो आहे येणार आहे, पण राहतो कॅनडात. तो या ठिकाणी येतो, या ठिकाणी खर्च करतो आणि वस्तू घेऊन जातो. इथले मसाले सुद्धा घेऊन जातो ते पण सोडत नाही. त्याला इकडचे मसाले आवडते म्हणते, तिकडं नाही भेटत तसलं काही. आणि तिकडं घ्यायचं म्हणलं तर मग हे इम्पोर्ट करतात, आणि इम्पोर्ट केल्यानंतर तिकडं डायरेक्ट आम्हाला डॉलरमध्ये द्यावं लागतं म्हणे. कोण करेल म्हणे तिकडे इम्पोर्ट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. म्हणजे भारताने इम्पोर्ट ड्युटी कमी केली, 10% आणली, पण कॅनडाने वाढवली ना. कॅनडाची 20 आणि 25% ड्युटी आहे. म्हणजे इकडचा एखादा 100 रुपयाचा मसाला आम्हाला तिकडे घ्यायचा म्हणला तर तिथं आम्हाला कमीत कमी 450 रुपये द्यावं लागतात. म्हणजे 100 रुपयाचा मसाला विदेशामध्ये 450 रुपयाला भेटतो. तिकडं कायला जाईल. सिंगापूरमध्ये एक मित्र आहे, सिंगापूरमधला मित्राचा पगारच 15 लाख आहे महिन्याचा, पण ते तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याचा महिन्याचा किराणा 5.5 लाखाचा आहे. तुम्ही हँग व्हाल. मी हँग झालतो, म्हणलं बाबा तू कमवतो काय, तो म्हणे काय नाही, महिन्याला फक्त 40-50 $500 शिल्लक राहतात म्हणे. ओके, म्हणलं $500 तरी बरे आहेत. ओके, $500 तरी म्हणलं बरे आहेत, ॲटलिस्ट तेवढी तरी तू शिल्लक ठेवते. विचार करा, 5.5 लाखाचा किराणा. म्हणलं एक कांदा एक विकत घ्यायचा म्हणलं, कांदा इथं विकत घ्यायचं म्हणलं तर 50-60 हजार जातात. हो, सिंगापूरमध्ये पिण्याचं पाणी सुद्धा भेटत नाही. सिंगापूर ह्या देशामध्ये पिण्याचं पाणी तुम्ही बोर मारा, काहीच नाही भेटत. सिंगापूर सगळ्यात खराब जमीन होती. त्या मलेशियाच्या राजानं त्या सिंगी लोकांना तिकडे हाकललं होतं माहिती आहे. आणि त्या सिंगी लोकांनी काय केलं, सिंगापूर स्थापन केलं. आणि त्या सिंगापूरवरती आज जगातला सगळ्यात श्रीमंत देशांपैकी तो सिंगापूर ओळखला जातो. त्या देशात पिण्याचं पाणी सुद्धा भेटत नाही. तो म्हणते मला विकत घ्यावं लागते म्हणे. पिण्याच्या पाण्याचं बिल माझं जाते 70,000 महिन्याचं. जेवढे मोठा पगार तेवढा तिथं खर्च पण आहे सगळ्यात. आता माझे मित्र मैत्रिणी आहेत म्हणा बाहेर विदेशामध्ये, इकडं तिकडं, तर ते मला तेच सांगतात. मग मी हळूच मनात विचार करतो, ह्या लोकांनी कधी इकॉनॉमिक्सच नाही अभ्यास केला, त्यामुळे ह्यांची अशी हालत आहे. हे गेलेच नसते सगळे तिकडं. आता हे जॉबसाठी गेले, पण ते परत भारतात यायला तयारच नाहीत ना लेखाचे. त्यांना मी हेच म्हणतोय की तुम्ही तिकडं जाताय, तुम्ही भारतात काहीतरी पाठवत चला, इकडं चांगलं काहीतरी सेटअप करू शकता तुम्ही, आणि इथं काहीतरी डेव्हलप करा. ते म्हणते नाही आमच्या लाईफ मस्त चालू आहे म्हणे, तिकडंच पोरांचं शिक्षण आता पोरं तिकडंच झालेत. ओके, बायका मात्र इंडियन केल्यात. ओके,
म्हणे का रे बाबा बायका तरी काय मेंटेन करायच्या. नाही म्हणे ते विदेशातली बायको केली तर ते लईच मेंटेनन्स काढते म्हणे. भारतीय बायको आपली मेंटेनन्स कमी काढते. तिला माहिती राहते की आपला नवरा मरमर करते हे करते. ते विदेशातल्या बायका लाव जिम लाव कसला ते कसला डान्स बिन्स ओके ते डान्स करू करू घर डोक्यावर घेते म्हणे. आता झुंबा काय पुंबा काय डान्स असतो ते लाव म्हणे. आपण आपण पार इकडं खंगायचं म्हातारा दिसायचं आणि ते एकदम जवान दिसते म्हणे. त्याच्यापेक्षा आपलं भारतीयच बरे आहेत. आणि केलं ते केलं गावातल्या गेलं एक नंबर गावठी. ठीक आहे. गणेश दमडरीनं तर अशी हो भुंबा की झुंबा काहीतरी म्हणते बघा एक नंबर. आमचा माझा मित्र लय भारी त्या बाबतीत. तो गणेश लय भारी एकदम हुशार. ओके डोक्यालाच कटकट नाही. चला आता पुढच्या पार्टमध्ये येऊ. हो बरोबर आहे ना. गावठी ग्रामीण भागातले ज्यावेळेस लोक राहतात आणि तिकडे ज्यावेळेस मार्केटमध्ये जातात तर मार्केटमध्ये गेल्यानंतर ते लोक खर्चच नाही करत. ओके ॲडजस्ट करतात. भारतीय लोक कधी पण ॲडजस्ट करतात. ग्रामीण भागातल्या लोकांना ॲडजस्ट करायची सवय असते माहिती. हेच तुम्ही शहरी आणा बरं ॲडजस्ट बिडजस्ट सोडून द्या. ॲडजस्ट नाही करत ते लोक. हे रियालिटी आहे. आता तुम्ही शहरातले आहेत तर बाबा सॉरी त्याबद्दल जर मी काय तुम्हाला चुकीचं वाटलं असेल तर. ओके वाईट वाटलं असेल तर वाटू द्या. वाटलं तर वाटलं. ठीक आहे चलो. तर ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. आता येऊ आपण पुढच्या कन्सेप्टवरती. पुढची कन्सेप्ट म्हणजे काय. आता तुम्हाला हे तर कळालं की अवमूल्यन का केलं जातं. अवमूल्यनामुळं आपल्या देशात काही इफेक्ट पडत नाही पण आपल्या देशामध्ये आयात निर्यातीवरती इफेक्ट पडतो. एवढं तर लक्षात आलं. मग आता अवमूल्यन काय राहते. ठीक आहे. रुपयाच्या अवमूल्यनाची काही एक कहाणी आपण थोडक्यात समजू. अवमूल्यन साधारणतः सरकारी हस्तक्षेप ज्यावेळेस होतो. सरकारी ज्यावेळेस हस्तक्षेप होतो या सरकारी हस्तक्षेपामुळे अवमूल्यनाचे इफेक्ट खूप इम्पॉर्टंट राहतात. जेव्हा सरकारी हस्तक्षेप होतो आणि सरकारी हस्तक्षेपामुळे रुपयाचे मूल्य कमी होते. रुपयाचे मूल्य म्हणतोय हा रुपयाची व्हॅल्यू म्हणतोय मी. ठीक आहे. रुपयाचे मूल्य जेव्हा कमी होते म्हणजे जसं 10 रुपयावरून रुपयाचं मूल्य कमी केलं 80 रुपयावर. आता तुम्ही परत एकदा सांगतो इथं बरेचसे विद्यार्थी चुका करतात. त्यांना असं वाटतं की 10 रुपयावरनं मूल्य खाली 80 रुपये कसं काय. ते तिथंच अडकून बसतात. तर तिथून बाहेर पडा. 10 रुपयाची पावर 80 रुपये करणं म्हणजे एक प्रकारे आपलं अवमूल्यन आहे. आपण वीक होतोय या ठिकाणी. याला म्हणतात अवमूल्यन. ठीक आहे. आणि कधी कधी सरकार काय करतं तर रुपयाची जी व्हॅल्यू रुपयाचे जे मूल्य आहे हे मूल्य वाढवते. रुपयाचे मूल्य वाढवते. या कन्सेप्टला म्हणलं जातं अधिमूल्यन. काय म्हणतात अधिमूल्यन. याच्यामध्ये 80 रुपयावरची जो रुपया असतो तो वाढवून 60 रुपये होतो. याला म्हणलं जातं अधिमूल्यन. इथं काय केलं जाते व्हॅल्यू. इथं काय होते तर व्हॅल्यू वाढते. इथं व्हॅल्यू वाढते. 80 रुपयावरून 60 रुपयावर गेली. काय वाढते 80 रुपयावरून 60 रुपये गेली. इथं काय झाली 10 रुपयावरून 80 रुपये गेली. खाली घसरली म्हणजे डायरेक्टच घसरवली ना. अवमूल्यनच करून टाकलं. लक्षात आलं हे. तर अधिमूल्यनाची कन्सेप्ट सुद्धा त्यासोबतच आहे. अधिमूल्यन केलं तर जे अवमूल्यनात होत होतं त्याच्या उलट घडतं. इथं अधिमूल्यनात काय होतं मग अधिमूल्यनामध्ये आपल्याला आपली निर्यात महाग होते. आपली निर्यात काय होते महाग होते आणि आयात स्वस्त वाटते. सेम याच्या उलट अवमूल्यनात किंवा अवमूल्यनानंतर सेम म्हणजे अधिमूल्यनात जे होतं त्याच्या उलट अवमूल्यनात जे होतं त्याच्या उलट अधिमूल्यनात. ह्या बेसिक गोष्टी या ठिकाणी येतात. यस अधिमूल्यन कधी झालेच नाही ना. हां यस कधीच अधिमूल्यन झालं नाही.
आपण अधिमूल्यन करू पण नाही शकत, आपण त्या स्टेजमध्ये अजून नाही आहोत, आपण त्या स्टेजमध्ये अजून नाही आहोत. ठीक आहे. आणि अधिमूल्यन करायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, तर जगामध्ये तसा पहिला आपला एक रुतबा तयार करावा लागेल. जेव्हा जगामध्ये आपला एक स्वतःचा एक रुतबा तयार होईल त्यावेळेस आपण त्या गोष्टी अचीव करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कधी कधी बाजारातील मागणीनुसार, ठीक आहे, बाजारात असलेली मागणी आणि पुरवठा, बाजारात असलेली मागणी आणि पुरवठा, जर आपल्याला डॉलर हवे असतील, आपल्याला डॉलर हवे असतील, भारताला जर डॉलर हवे असतील तर भारत काय करतो, रुपया घसरवतो. त्याला रुपयाचं घसरवणे म्हणतात. याला इंग्लिशमध्ये शब्द दिलेला आहे, ठीक आहे, डिप्रेशिएशन. ओके, काय म्हणतात त्याला, डिप्रेशिएशन. जर आपल्याला डॉलर हवे असतील, ठीक आहे, आपल्याला जर शॉर्ट टर्म मध्ये डॉलर हवे असतील आणि आपल्याला निर्यात वाढवायची असेल, निर्यात वाढवणे किंवा त्याला बूस्ट देणे, निर्यातीला बूस्ट द्यायची असेल, जर आपल्याला डॉलर हवे असतील, आपल्याला डॉलरची गरज आहे, आपल्याला डॉलरची जर गरज आहे, तर जर डॉलर हवे असतील तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे या ठिकाणी, तर डिप्रिशिएशन करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला डॉलर नकोय, आपल्याला डॉलर नकोय, आपल्याला निर्यात नाही, आपल्याला निर्यात नाही वाढवायची. ठीक आहे, आपल्याला निर्यात वाढवायची नाही आहे. मग काय केलं जातं, तर रुपया वधारणे. ठीक आहे, आपल्याला आयात वाढवायची असेल किंवा एखादी वस्तू आपल्याला विकत घ्यायची असेल कमी किमतीमध्ये, कधी कधी बघा एखादी मशिनरी विकत घ्यायची पण तिकडं वधारल्यामुळं, ओके, किंवा घसरल्यामुळं तिथं निर्यात वाढते आणि आयात महाग वाटते. तर कधी कधी आपल्याला आयात वाढवायची, आयात स्वस्त करायची, तर मग जाणून बुजून काय करतो आपण, रुपया काय करतो, रुपया वधारतो. आपण काय करतो, तो रुपया वधारतो, तो रुपया घसरवतो आणि रुपया वधारतो. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सेट करून ठेवा. ठीक आहे, बाजारात ह्या सगळ्या गोष्टी चालतात. मग तुम्हाला सगळ्या जगाला माहिती आहे की आपल्या देशात आतापर्यंत, बरं हे लक्षात आले सगळ्यांना, अधिमूल्यन, अवमूल्यन, घसरवणे, वधारणे. घसरवला कधी जातो, ज्यावेळेस आपल्याला डॉलर हवा असतो, ज्यावेळेस आपल्याला निर्यात वाढवायची असते, आणि जेव्हा आपल्याला निर्यात कमी करून आयात वाढवायची असते त्यावेळेस आपण रुपया वधारवतो, जाणून बुजून वधारवतो. ठीक आहे, आणि हे कोण करतं, हे करतं RBI. म्हणजे रुपया घसरवणे आणि रुपया वधारणे ह्या दोन्ही गोष्टी RBI हँडल करतं. जर कधी क्वेश्चन आला तर लक्षात ठेवा. आणि रुपयाचं अवमूल्यन आणि रुपयाचं अधिमूल्यन हे कोण करतं, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. राज्यांना असे पॉवर दिले गेलेले नाहीत. पॉइंट क्लिअर आहे, बढिया, पॉइंट क्लिअर. नाईस. पुढचा भाग, मग अवमूल्यन कधी झालं, तर सगळ्यात पहिले 26 सप्टेंबर 1949, 26 सप्टेंबर 1949 ला आपण 30.5% अवमूल्यन केलं होतं. कशाच्या तुलनेत, तर डॉलरच्या तुलनेत. आपण डॉलरच्या तुलनेत हे अवमूल्यन केलं होतं. ठीक आहे, त्या काळात जॉन मथाई वित्तमंत्री होते आणि पंतप्रधान सगळ्यांना माहिती आहे. वित्तमंत्री महत्वाचे, वित्तवलं जाऊ शकतं. हे पहिलं अवमूल्यन होतं. त्यावेळेस आपल्या भारतात काही प्रॉब्लेम क्रिएट झाले होते. पहिली गोष्ट तर आपल्या देशात अन्नधान्य, निर्वासितांचा प्रश्न, पाकिस्तान बरोबर हे युद्ध, म्हणजे त्यावेळेस फर्स्ट कारगिल वॉर झालं होतं. या काळामध्ये पैशाची गरज जास्त होती आणि पैशाची गरज जास्त असल्यामुळं आपण तेव्हा रुपया
म्हणजे डॉलरच्या तुलनेत आपला देश मेंटेन करण्यासाठी आपण हे अवमूल्यन केलं होतं. का तर डॉलर मिळावं म्हणून, आपल्याला जास्त डॉलर यावे म्हणून, कारण की आपल्या देशाला खर्च करायचा होता. आणि प्रत्येक देश त्या काळात काय मागत होता? प्रत्येक देश त्या काळामध्ये डॉलरच मागत होता. तशी ती अमेरिकेने गेम केली होती 47-48 मध्ये, आणि 1949 मध्ये आपल्याला अक्षरशः करावं पण लागलं होतं. असो, दुसरं जे केलं होतं ते केलं होतं 6 जून 1966 मध्ये. या काळात सुद्धा आपल्याला 2 युद्ध ना सामोरे जावं लागलं होतं. त्याच्यानंतर आपल्या भारतात परकीय चलनसाठा खूप कमी झाला होता, आणि परकीय चलनसाठा कमी झाल्यामुळं आपल्या देशानं हे 36.5% अवमूल्यन केलं. जे अवमूल्यन केलं होतं हार्ड करन्सी, डॉलर अँड युरोपियन हार्ड चलनावर. युरोपातले काही हार्ड चलन होते, जसं पाऊंड, ठीक आहे, पाऊंड, त्यांच्यावरती खास केलं गेलं होतं. त्यावेळेस होते वित्तमंत्री सचिन चौधरी. वित्तमंत्री कोण होते? सचिन चौधरी, ठीक आहे. आणि मग फायनली थर्ड जे केलं गेलं होतं ते केलं होतं किती? तर 1, 3 आणि 15 जुलै 1991 मध्ये, जेव्हा PV नरसिंह राव यांचं सरकार आलं होतं, जे की 18.7% एकूण करण्यात आलं होतं. MPCने हाच टक्केवारी दिलेली आहे. हे अवमूल्यन 1 जुलैला 9.5 केलं होतं. 3 जुलैला 10 ते 10.78% केलं होतं, आणि 15 जुलैला अप्रॉक्सिमेटली 2%च्या आसपास केलं होतं. ठीक आहे. तर आता तसा विचार केला तर हे 21%च्या आसपास जाते, 21-22%. पण ऑन अन ॲव्हरेज फायनली ज्यावेळेस डाटा काढला गेला त्यावेळेस ते 18.7%चं कन्सिडर केलं गेलं होतं. आयोगानं हेच उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. हे सगळं भाग झालं होतं. याच्यामुळं आपल्या देशामध्ये एक आयात निर्यातीचा जो भाग आता तो डेव्हलप झाला. तर हे झालं तुमच्या अवमूल्यनाची कहाणी. आता याच्यानंतर आपला व्यापार कुठं चाललेला आहे? ठीक आहे. तर जर आपण आयात बघितली, आपल्या आयात दिशा आपण बघू, समजू परकीय व्यापाराची दिशा. आपण जर आयात बघितली, आपल्या देशात येणारी आयात, ठीक आहे, तर आपण वस्तूचा गट जर बघितला, वस्तू गट, या वस्तूच्या गटामध्ये सर्वात जास्त आपण इंधन व पेट्रोलियम पदार्थ, मौल्यवान धातू, हे बदलत राहतं बरं का. पण हे तुमच्या पुस्तकातनं, जे करंटचं पुस्तक आहे त्याच्यातनं तुम्ही हे सेटअप करू शकता. मौल्यवान धातू आणि इलेक्ट्रॉनिक मशिनरी. तर देशांचा जर विचार केला, आयातीमध्ये जर आपण देशाचा विचार केला, ठीक आहे, तर चीन या देशानुसार, ओके, त्यानंतर 2 नंबरवरती आहे आयातीमध्ये USA, आणि 3 नंबरवरती आहे UAE. ठीक आहे. वस्तुगटानुसार इंधन व पेट्रोलियम. ठीक आहे. याच्यामध्ये जर आपण विचार केला वस्तूनुसार, तर टॉपवरती आहे पेट्रोल किंवा कच्चे तेल, आणि खंडानुसार जर विचार केला तर टॉपवरती आहे आशिया. आपण आशियाकडून जास्त आयात करतोय. आशिया खंडातून सगळ्यात जास्त आयात आहे. त्यानंतर युरोपियन युनियन, म्हणजे आयातीमध्ये एवढे पॉईंट लक्षात ठेवायचे की कोणाकडनं आयात जास्त होते. ह्याच्यावर क्वेश्चन येतात, सिंगल लाईन क्वेश्चन असतात, एकदम सिंगल लाईन. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग जसा हा पॉईंट आयातीचा होता तसा सेम पॉईंट लिहून घेतले, पटापट लिहून घेतला.
झालं? ओके. जर आपण निर्यातीची गोष्ट केली, निर्यात, तर निर्यातीनुसार आपण वस्तूच्या गट, आता निर्यात म्हणजे जातंय बाहेर देशाच्या, आपण जर वस्तू गट बघितला, वस्तू गट, तर सगळ्यात जास्त रत्ने, रत्ने व मौल्यवान खडे यांचा नंबर लागतो. त्यानंतर इंधन व खनिज तेल यांचा नंबर लागतो. त्यानंतर भांडवली वस्तू यांचा नंबर लागतो. जर तुम्ही वस्तूनुसार बघितलं, फक्त वस्तू, इंडिव्हिज्युअल वस्तू, ठीक आहे, इंडिव्हिज्युअल वस्तू, तर आपण सगळ्यात जास्त निर्यात आता हिरेची करतो. बघा रे बाबांनो, हिरे. नंतर करतो आपण डिझेल, आणि त्यानंतर करतो विमानाचं इंधन. विमानाचं इंधन एकदम प्युअर असतं, ठीक आहे. आपल्या देशात हे विमानाचं इंधन तयार होतं आणि आपण ते निर्यातही करतो. आपल्या देशात विमान नाही आहेत खूप जास्त, विमानाच्या सेवा जरी नाहीत तरी आपण विमानाचं इंधन तयार करून ते निर्यात करतो, ठीक आहे. लक्षात ठेवा, विमानाचं इंधन, आपल्याकडे पेट्रोलचा कसा रंग असतो वेगळा, असा थोडा तांबूस तांबड्या कलरचा रंग असतो, चहाट्या गढूळ पाण्यासारखा. विमानाचा रंग शुद्ध पांढरा असतो, एकदम वेगळा, असं पाण्यासारखं राहतं ते, खूप वेगळा टाईपचं. तर हे वस्तू, ठीक आहे. देन जर आपण खंडानुसार विचार केला, तर खंडात, ओके, टॉप लेवलवरती तेच आहे आशिया. आपण खंडामध्ये जर विचार केला तर या ठिकाणी सुद्धा आशियामध्ये आपण निर्यात करतोय, ठीक आहे. सॉरी सॉरी सॉरी, आशिया नाही आहे, उत्तर अमेरिका खंड, सॉरी, उत्तर अमेरिका खंड आहे. आणि त्यानंतर येतं बाकीचे युरोपियन युनियन. निर्यात पण आपण युरोपियन युनियनला करायला लागलो. आणि त्यानंतर येतं आशिया. आशियाकडनं आपण आयात जास्त करतो, निर्यात नाही. आणि जर देशाचा विचार केला, आपण सगळ्यात जास्त निर्यात कोणत्या देशाला करतो, ठीक आहे. भांडवली वस्तू म्हणजे अशा वस्तू की ज्या मोठ्या मोठ्या डेव्हलपमेंट किंवा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी असतात. म्हणजे क्रेन म्हणा, ओके, मोठी मोठी यंत्रसामुग्री की जी भांडवलाच्या दृष्टिकोनातून वापरली जाते, कॅपिटल दृष्टिकोनातून वापरली जाते, रस्ते बनवण्याची उपकरणं, या गोष्टी भांडवली वस्तूंमध्ये येतात. यस, सर्वात जास्त निर्यात आपण करतो, ठीक आहे, अमेरिका. अमेरिका, त्यानंतर UAE, तिथं सुद्धा निर्यात करतो. अमेरिका, UAE आणि हाँगकाँग, हाँगकाँग, ठीक आहे. तर हे झालं तुमचं बेसिक स्ट्रक्चर. गॉट इट? लक्षात आलं? तर व्यापाराच्या धोरण आणि व्यापाराच्या जे संदर्भातले जे पॉईंट्स होते ते तुमच्या आता जवळपास मी क्लिअर करून दिलेले आहेत. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये व्यापारा रिलेटेड असलेल्या आणि व्यापारामध्ये झेंडे गाडलेले काही योजनाचा एक आढावा मी तुम्हाला फक्त देईल, जे की तुम्हाला विचारलं तर विचारले जातील किंवा कदाचित नाही जाणार. आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचा एक सेटअप आपण बघूया 3 वाजता. आजचं लेक्चर तुमचं 2:30-3 वाजता स्टार्ट होईल, तुम्हाला मी सांगून देत जाईल, ठीक आहे. म्हणजे आज तुमचं परकीय म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटनांचा एक बेसिक शेड्यूल तुमचा या ठिकाणी डन झाला. म्हणजे संग्राम बॅच मधील विद्यार्थ्यांचा इकॉनॉमिक्स एक ऑन अन ॲव्हरेज जवळपास सगळाच कंप्लीट या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातनं जो मी सिलेबस सेट केलेला होता एक अप्रॉक्सिमेटली 21 ते 22 चॅप्टरचा, ते 21 ते 22 चॅप्टर्समध्ये सगळेच्या सगळे पॉईंट मी तुमचे संग्राम बॅचचे या ठिकाणी घेतलेले आहेत असं मी जाहीर करतो, ठीक आहे. येस अजय, सेम सब्जेक्ट राहतो. हो झालं, कालचं पण लेक्चर झालं त्यांचं, ठीक आहे.